कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची येथील ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवकाचे नेमणूक करण्याबाबत तसेच इतर योजना राबवणे व इतर गोष्टींकडे दुर्लक्ष झाले असल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष श्रीकांत पवार यांचे 2 दिवसापासून सुरू असलेले आमरण उपोषण रात्री सोडण्यात आले। याबाबत अधिक माहिती अशी, कुची येथील ग्रामपंचायत सदस्य प्रणिता श्रीकांत पवार यांच्यासह अन्य 5 सदस्यांनी ग्रामरोजगार सेवकाची नेमणूक करण्याबाबत सांगूनही अद्याप ही नेमणूक झाली नाही। त्यामुळे मनरेगा योजनेतून मिळणाऱ्या जनावरांचा गोठा, सिंचन विहीर या योजनांपासून ग्रामस्थांना वंचित राहावे लागत आहे। गावच्या विकासाबाबत केवळ कागदोपत्री ठराव घेऊन त्याची अंमलबजावणी केली नाही। विविध योजनेसाठी नागरिकांनी केलेल्या अर्ज प्रोसिडिंगला न घेता मनमानी पद्धतीने नावे घेतली आहेत। याबाबत वेळोवेळी कल्पना देऊन बदल झाला नाही। शिवाय संबंधितांकडून समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत। याकडे लक्ष वेधण्याकरता प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष श्रीकांत पवार यांनी 2 दिवसापासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। दरम्यान उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी सायंकाळी गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे व विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर गुरव यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्ते श्रीकांत पवार यांची भेट घेऊन चर्चा केली। गटविकास अधिकारी चंद्रकांत बोंडरे यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अहवाल सादर करून योग्य ते निर्णय घेण्यात येईल असे विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर गुरव यांचे मार्फत उपोषणकर्त्यांना लेखी दिले आहे। त्यानंतर रात्री विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर गुरव यांच्या हस्ते सरबत देऊन उपोषण मागे घेण्यात आले। यावेळी सरपंच सहदेव गुरव, ग्रामविकास अधिकारी जी.डी. खांडेकर, ग्रामपंचायत सदस्य एम.डी. पाटील, प्रमोद पाटील, वैभव सरवदे, शिवाजी रवी व ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी कुची येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष श्रीकांत पवार यांनी लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले। कवठेमहांकाळ वार्ता न्यूजसाठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट। आणले